नजरेला नजर भिडवू शकत नसल्याने एकनाथ शिंदे भेटीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया. खासदार संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची गुरुवारी एका खासगी कार्यक्रमात भेट झाली. यावेळी दोघांनी एकमेकांना अभिवादन करत हस्तांदोलन केलं. त्यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली याबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात होते. दरम्यान संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना याबद्दल माहिती दिली. आमची भेट अनपेक्षित होती असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच आपल्या विचारांची नसलेली व्यक्ती कार्यक्रमात आली म्हणून बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यात नाही असा टोला त्यांनी लगावला. एकनाथ शिंदे भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले, कसं काय ठरवून भेटेन? अशा भेटी अनपेक्षित असतात. जरी राज्याचे बेकायदेशीर असले तरी ते उपमुख्यमंत्री आहेत. आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो. आपल्या विचारांची नसलेली व्यक्ती कार्यक्रमात आली म्हणून बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यात नाही. माझा कार्यक्रम झाल्यावर ते समोर होते, हाय हॅलो झालं आणि निघून आलो. एकीकडे त्यांचं इथे येणं जाणं होतं, आमचे सहकारी होते, जवळचे मित्र होते, हेही सत्य आहे. आता त्यांनी पलायन केले, त्याला आम्ही काय करणार? आम्ही आहोत तिथेच आहोत. जे नीतिमान आणि निष्ठावान असतात त्यांच्या समोर पळून जाणारे नजरेला नजर भिडवू शकत नाहीत. मी शिंदेंच्या नाही तर सगळ्यांच्या बाबतीत म्हणत आहे. आता अजित पवार शरद पवार एकत्र आहेत, पण सुरुवातीला अजित पवारही शरद पवारांच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हते. हे सर्वत्र आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. ही अनपेक्षित भेट होती की तुम्ही ठरवून त्यांना भेटायला? कसं काय ठरवून कोणाला भेटेल? ही अनपेक्षित भेट असते. अशा प्रकारे ज्या भेटी असतात त्या अनएक्सपेक्टेड असतात, अनपेक्षित असतात. ते राज्याचे जरी बेकायदेशीर असले तरी उपमुख्यमंत्री समोर आले. आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो. आता आपल्या विचाराची नसलेली व्यक्ती त्या कार्यक्रमाला आले म्हणून त्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यामध्ये नाही. माझा कार्यक्रम झाल्यावर तिथे समोर होते, हाय हॅलो झाला आणि आम्ही निघून गेलो. त्यांनी नमस्कार केला, तुम्ही एकेकाळी तुम्ही जिथे आहात, ज्या घरी त्यांचं जाणं येणं होतं, एकेकाळी ते आमचे सहकारी होते, जवळचे मित्रही होते. हे सत्य आहे ना, हे सत्य आहे. आता त्यांनी पलायन केलं तर आम्ही काय करणार? आम्ही आहोत तिथेच आहोत. असं आहे की जे नीतिमान आणि निष्ठावान असतात त्यांच्यासमोर जे पळून जातात त्यांच्या नजरेला नजर ते भिडवू शकत नाहीत. हे मी शिंद्यांच्या बाबतीत म्हणत नाहीत, हे सगळ्यांच्याच बाबतीत असेल. आता अजित पवार शरद पवार एकत्र आहेत, पण सुरुवातीच्या काळात अजित पवारसुद्धा शरद पवारांच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हते. हे आपण चित्र पाहिलं असेल. पण हे सर्वत्र आहे. त्यामुळे अवघ्या काही सेकंदासाठी हा प्रसंग घडला. त्यावेळेस शिंदेच्या जेव्हा तुम्ही समोर आलात, काय एकूण तिथे चित्र होतं किंवा तुम्हाला काय वाटलं? मला काही नाही वाटलं. मला काय वाटणार? आणि कशा करता वाटावं? त्यातून काय महाराष्ट्राच्या अजून काय मिळणार? काहीच नाही. ते ढोंगी भाजपबरोबर सत्तेमध्ये आहेत, त्यांना भाजपा ब्लॅकमेल करत आहे. अमित शहा त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि आमच्या दृष्टीनं अमित शहा महाराष्ट्राचे शत्रू आहेत, महाराष्ट्राचे दुश्मन आहे. म्हणून ते दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्राच्या दुश्मनाविरुद्ध लढत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.